नमस्कार, वर्षाच किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कढीची रेसिपी बघणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर ताक घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतलाय, मिरची घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 1 चमचा मी बेसन पीठ घेतलंय। इथे जिरं आणि मोहरी घेतली आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या नाही राहिल्या। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले। तेल आपलं गरम झालं तर जिरं मोहरी आपण त्यात टाकून घेऊया। तर तेल आपलं गरम झालं आहे, आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। 1 चमचा मोहरी, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, लसूण आणि मिरची, कांदा परतून घ्यायचा, चांगलासा परतून घ्यायचा आपल्याला। आपलं लसूण आणि मिरची चांगला भाजलाय आणि याच्यामध्ये बघू शकता चांगला भाजलाय आपला। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकून घेऊया। परत मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला ती कढी आपण एकत्र केलेली ती टाकून घेऊया। याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, पण याला उकळी आणून नाही द्यायची आहे। त्याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्या चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया। एकसारखं आपल्याला हलवत राहायचं। फक्त आपल्याला याच्या गरम करून घ्यायचे, आपल्याला उकळून नाही आणायची। उकळी आणली तर ते पूर्ण फाटून जाईल कढी। पाच मिनिटं गरम झालं की आपण ते गॅस बंद करून घेऊया। पाच मिनिटानंतर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया। मी गॅस बंद केलाय। तर आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। बघू शकता आपली कढी रेडी आहे।